विचार करा, तुम्ही बँकेत जाता आणि तुमच्या खात्यात फक्त काही शेकडो किंवा हजार रुपये असतील अशी तुमची अपेक्षा असते. पण अचानक बँक कर्मचारी तुम्हाला सांगतो की तुमच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा आहेत. नक्कीच तुमचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसणार नाही. असाच एक धक्कादायक प्रकार बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये घडला आहे. एका 82 वर्षाच्या वृद्धाच्या बँक खात्यात थेट 759 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिसली. ही बातमी ऐकून संपूर्ण जिल्हा हादरला आहे. हा कोणताही चमत्कार आहे की बँकेचा मोठा घोटाळा? चला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सत्य सविस्तरपणे जाणून घेऊया. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. ही अजब घटना घडली आहे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कटरा गावात. या घटनेचे मुख्य केंद्रबिंदू आहेत 82 वर्षाचे कामेश्वर मिश्रा. मिश्रा हे एक स्थानिक कवी आहेत आणि सध्या ते आपल्या दिव्यांग मुलासोबत एका वृद्धाश्रमात अत्यंत साधे जीवन जगतात. त्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंजा पेन्शनवर चालतो. एका सामान्य वृद्धाश्रमात राहणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात एवढी प्रचंड रक्कम दिसणे ही सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट होती. नेहमीप्रमाणे महिना संपल्यानंतर कामेश्वर मिश्रा आपली पेन्शन आली आहे की नाही हे तपासण्यासाठी स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये गेले होते. सोबत त्यांचा मुलगाही होता. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला आपल्या खात्यातील पैसे तपासण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने त्यांच्या आधार कार्डाच्या माध्यमातून सिस्टीम लॉग इन केली आणि खात्याची शिल्लक रक्कम तपासली. जसा स्क्रीनवर आकडा समोर आला तसा तो कर्मचारी खुर्चीवरून उठला. त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिले, पण आकडा तोच होता. स्क्रीनवर तब्बल 759 कोटी 69,51,951 रुपये शिल्लक दिसत होते. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि त्या ग्राहक सेवा केंद्राबाहेर लोकांची एकच गर्दी झाली. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एका गरीब पेन्शनधारकाच्या खात्यात 759 कोटी रुपये आले कुठून? जेव्हा हे प्रकरण मुख्य बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी यावर तातडीने तपास सुरू केला. बँकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कोणताही प्रत्यक्षातील पैशांचा व्यवहार नव्हता. हा बँकेच्या सेंट्रल सर्व्हर आणि CSC सिस्टीम मधील एक तांत्रिक बिघाड होता. बऱ्याचदा आधार एनेबल पेमेंट सिस्टीम किंवा स्थानिक सर्व्हर अपडेट होत असताना सिस्टीम मध्ये अशा त्रुटी निर्माण होतात, ज्यामुळे चुकीचे आकडे फ्लॅश होतात. सुरक्षेचा उपाय म्हणून बँकेने कामेश्वर मिश्रा यांचे खाते तात्पुरते गोठवले असून अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कटिहार आणि खगडिया जिल्ह्यातही काही विद्यार्थ्यांच्या आणि बँक ग्राहकांच्या खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे समोर आले होते. काही प्रकरणांमध्ये तर लोकांनी हे पैसे मोदी सरकारने पाठवले असे समजून खर्चही केले होते, ज्यानंतर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. बँक अधिकाऱ्यांच्या मते अशा वेळी ग्राहकांनी चुकूनही ते पैसे काढण्याचा प्रयत्न करू नये, कारण तो कायदेशीर गुन्हा ठरतो. तर मित्रांनो, 82 वर्षाच्या कवी कामेश्वर मिश्रा यांच्यासाठी हा अनुभव एखाद्या स्वप्नासारखा पण तितकाच धक्कादायकही होता. बँकेच्या अशा डिजिटल यंत्रणेतील त्रुटीबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्यासोबत कधी असा काही तांत्रिक घोळ झाला आहे का? तुमची मते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.